हा फक्त आकड्यांचा खेळ आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे पडणार हा प्रश्न आहे. आणि शेतकरी आज अपेक्षा करत होता की पंजाब सारखं जे राज्य आहे ते सिंगल इंजिन सरकार असताना, त्यांच्याकडे त्यांच्या पाठीमागं केंद्र सरकार नसताना जर 50,000 प्रति हेक्टरी मदत करू शकत असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा करेल. काल परवा गृहमंत्री येऊन गेले, उद्या पंतप्रधान महोदय येत आहेत. त्यामुळे अशा वेळेस महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुद्धा पंजाबपेक्षा जास्त मदत खरं तर राज्याच्या शेतकऱ्यांना होणं अपेक्षित होतं. आणि सगळ्यात महत्वाची शेतकऱ्यांची सगळ्यांची जी अपेक्षा होती की ही योग्य वेळ नाही का, म्हणजे 68 लाख हेक्टरवरलं शेत तर म्हणजे पीक तर गेलेच, पूर्ण म्हणजे शेतकऱ्यांच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात मातीसुद्धा उरलेली नाही. अशा वेळेस ही योग्य वेळ नाही का सरकारच्या दृष्टीने कर्जमाफी करायची. तर ही कर्जमाफीची घोषणा आज होणं सगळ्यांना अपेक्षित होतं. परंतु सरकारनं फक्त आकड्यांचा खेळ केलेला आहे. सरकार सांगतं की आम्ही सगळ्यात मोठं पॅकेज दिलं, आजपर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज दिलं. तर मला एवढंही सांगायचं की आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी नुकसान शेतकऱ्यांची झालेली आहे. एवढं नुकसान किंवा एवढा पाऊस विशेषतः मराठवाड्यात कधीच झाला नव्हता. जवळपास काही ठिकाणी म्हणजे सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झालेला आहे. आणि अशा वेळेस हे तुम्ही पॅकेजची घोषणा आजपर्यंतच्या इतिहासात सांगता, मग नुकसानही आजपर्यंतच्या इतिहासात एवढं झालं नव्हतं. म्हणजे पीक तर गेले, जमीन सुद्धा खडून गेलेली आहे. अशा वेळेस कर्जमाफी होणं आणि पंजाबप्रमाणे मदत होणं अपेक्षित असताना सरकारनं फक्त ह्या आकड्यांचा खेळ केलेला आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना जी मदत हवी होती किंवा जी अपेक्षा सरकारकडनं होती यात सरकार पूर्णतः अपेक्षित ठरलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात नियमित कर्जदारांना मोठी खंडी दिलेली आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. त्याबरोबर कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणं गरजेचं असं देवेंद्र फडणवीस. कर्जमाफीची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे का? नाही, मला त्यांना विचारायचं आपल्या माध्यमातून, मग कर्जमाफीची शेतकऱ्यांना गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे का? थेट मदत तर करावीच लागेल, परंतु ह्या थेट मदतीपेक्षा पंजाबप्रमाणे तर मदत करायची. आणि त्यांच्या बाजूला जे दोघं जण बसलेले होते ते उद्धव ठाकरे सरकारमध्ये होते ना, अर्थमंत्री त्यातले एक जण होतेच. दुसरं एक त्यांचं असं म्हणणं होतं की थेट ठाकरे टीका करताना कुठे त्यांच्याकडनं 20,000 कोटींचं पॅकेज दिलेलं होतं, आमचं हे थेटपणे 21,000 कोटीचं पॅकेज आहे. या अगोदर देखील आम्ही 18.5 कोटीचं पॅकेजचा खेळ करण्यापेक्षा, म्हणजे तुमचं पॅकेज कितीचं त्यांचं पॅकेज कितीचं, ह्यापेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती मिळणार हे सरकारनं सांगावं. फक्त पॅकेजचे आकडे फुगवून सांगितले म्हणजे शेतकऱ्यांना किती मिळणार, एका शेतकऱ्याला प्रति हेक्टरी किती रक्कम देणार, हे जर त्यांच्यापेक्षा पंजाबपेक्षा जास्त दिलं असतं तर मग सरकारला अधिकार होता की आजपर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज आम्ही दिलं. मला आपल्याला एवढंच विचारायचंय की मनरेगा मार्फत जे सांगतायत ह्याला किती मनुष्य दिवस आहेत, आणि शेतकऱ्यांनी आता गाळ आणायचा तर महाराष्ट्रातलं असं कुठं धरण आहे का कोरड की तिथून आज गाळ काढून आणून टाकू शकतो आपण. त्यामुळे हे काहीतरी आकडा फुगवून सांगायचा आणि फक्त शेतकऱ्यांना काहीतरी खोट्या आशेवर ठेवण्यासारखा हा प्रकार असं मला वाटतं. शेतकऱ्यांची अपेक्षा हीच होती की पंजाबपेक्षा जास्त मदत आपल्याला मिळेल, कमीत कमी पंजाबएवढी मदत मिळेल. आणि कर्जमाफीची जी मुख्यमंत्री म्हणली होती योग्य वेळी करू, तर मला त्यांना शेतकऱ्यांना वाटत ह्याच्यापेक्षा अजून कुठली वाईट वेळ यावी आमच्यावर, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना योग्य वेळ वाटेल. ही योग्य वेळ नव्हती का हाच शेतकरी प्रश्न विचारतो. पॅकेजचा खेळ करण्यापेक्षा आज पॅकेज किती हजार कोटीचं आहे यापेक्षा सगळ्यात महत्वाचं प्रत्येक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी त्याच्या खात्यावर किती पैसे मिळणार हे गरजेचं होतं. म्हणजे पंजाब सरकार जर प्रति हेक्टरी 50,000 देऊ शकत आहेत तर मग तुम्ही 8,500 पुढे गेलाच नाहीत. आणि कर्जमाफीची योग्य वेळ नव्हती का, ह्या दोन अपेक्षा शेतकऱ्यांकडनं होत्या आणि त्या अपेक्षा शेतकऱ्यांच्या खोल ठरलेल्या आहेत. शेतकऱ्यांची सरकार कोण ठेवलं ते मनरेगामधनं आहेत, आणि मनरेगामधनं किती दिवसात देणार, किती मॅन्डेट, म्हणजे किती मनुष्य दिवस, त्याला कुशल किती अकुशल किती, हा फक्त आकड्यांचा खेळ आहे. प्रत्यक्ष खात्यावर 3.5 लाख रुपये टाकणार आहेत का त्या? तसं सांगावं मुख्यमंत्री की आम्ही सोडून गेलेल्या जमिनीच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 3.5 लाख रुपये टाकू, मग आपण मान्य करू ती मोठी मदत आहे म्हणून.
शेतकऱ्यांना मदत करावी लागेल आणि बाकीच्या आता शक्तीपीठ सारखा विषय आहे, शक्तीपीठला शेतकऱ्यांचा विषय आहे, त्या गोष्टी थांबवाव्यात, मागे कराव्यात, त्या ठेवाव्यात ना. आता एवढं चालू असताना शक्तीपीठच्या मोजणी चालू आहेत. केवायसीच्या बाबतीत मागच्या आठवड्यात सांगितलं की केवायसीची अट नाही, केवायसीची गरज नाही, परंतु ऑगस्टपर्यंत जी मदत आली, ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेलं नाही त्यांना मदत मिळाली नाही, आणि जर शेतकरी केवायसी करायला गेला तर साईट बंद आहे. असं कसं, म्हणजे त्यांना मदत दिवाळीच्या आधी कशी मिळणार? काय करून दाखवलं? दिवाळीच्या अगोदर आर्थिक पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि मदत देखील पोहोचवणं. खरं तर सप्टेंबर महिन्यातच ही अतिवृष्टी झाली होती, त्याच वेळेस यांनी ह्या शेतकऱ्यांना दिलासा देणं गरजेचं होतं. ह्याला तर उशीर झालाय, अजून पैसे द्यायला किती उशीर होतोय हाही प्रश्न आहे. आणि तुम्हाला मी आताच सांगितलं की ऑगस्टपर्यंत जे 2200 कोटी रुपये जाहीर केले होते त्यातून ज्यांची केवायसी झाली नाही, सरकार एका बाजूला म्हणतो केवायसी करायची गरज नाही, आणि ज्यांची केवायसी झालेली नाही त्यांच्या खात्यावर पैसे पडत नाहीत, आणि जर तो शेतकरी परत केवायसी करायला गेला तर ती साईट बंद आहे. हे कसं करून दाखवलं म्हणता येईल?